नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. ज्याप्रमाणे 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना फसवलं, त्याचप्रमाणे आता या निवडणुकीत देखील एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पक्षाने फसवलं आहे. मित्रांनो, काय सविस्तर अपडेट जाणून घेऊया सविस्तर बातमीमध्ये. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. राज्यात 2019 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देऊ म्हणून निवडणूक लढली आणि निकाल लागल्यानंतर ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना भारतीय जनता पक्षाने फसवलं, त्याच पद्धतीने शिवसेना शिंदे यांना देखील भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत फसवलं आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांचं नाव न घेता केली आहे. यंदाची विधानसभा निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली, त्यामुळे त्यांना फसवले जाणार नाही अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना ज्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांना फसवलं, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांना देखील फसवले गेल्याची दिसून आले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री पद देऊ म्हणून बसवलं, त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदेंची देखील फसवणूक केली आहे का? आपल्याला काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.